सुखासनात, सिद्धासनात किंवा पद्मासनात जे आसन सोयीचं असेल त्या आसनामध्ये आपण बसू शकता. पाठीचा कणा सरळ ठेवाल आणि कमठठाण ग्रहण कराल. वरच्या ओठांच्या वरती आणि नाकपुड्यांच्या खाली एकाग्र व्हा. तिथे जीवित रूप आहे. नामखंडाचा संयोग त्या ठिकाणी होतो. तिथूनच जीवितेंद्रियाच्या माध्यमातून असणारा प्रवेश सबंध काय पटिसंवेदी, मुख संवेदी आणि पटिसंवेदी. एका आलंबनानं ते एकाग्रता जी आहे कमठाणाची अधिकाधिक दृढ करत सूक्ष्मतेनं प्रतिक्षण स्मृतिमान राहून पटिवेधनाकडचा प्रवास करायचा आहे आणि पर्यत्ती आणि पटिपत्तीचा अनुभव घ्यायचा आहे. यावेळी आदरणीय मनोहर सुरदास सर आपल्या सोबत आहेत. अतिशय सखोल पद्धतीचं चिंतन आणि ज्ञान त्यांचं जे अनुभूती दिलं आहे त्या अनुषंगानं ती धम्मदेसना आपण या अगोदरही अनुभवलेली आहे. आज पुन्हा आपल्याला पंचनिवर्णांच्या अनुषंगाने एक एक टप्पा पुढे सरकत ती परिव्यक्ती जी आहे ती पटीपत्तीच्या निमित्तानं आचरणात आणणं याचा अनुभव घ्यायचा आहे आणि पटवेधनाकडे त्या माध्यमातून प्रवास करायचा आहे. त्यामुळे अतिशय सजग, श्वासाच्या प्रती अतिशय सजग, कमठठाणावरती संकल्पपूर्वक एका आणि पूर्ण श्रद्धा भावनेनं तीन रत्नांच्या प्रती पूर्णपणे श्रद्धा ठेवून आपला प्रवास पुण्यमय, पुण्यफलदायी, प्रवाहमान, गतिमान, प्रकाशाकडील, प्रकाशपुंजक्यांकडील, संपूर्ण प्रकाशमय आभेकडील पटिवेधनेचा अनुभव घेण्याच्या संकल्पानं आपला प्रवास सक्षमतेनं, दृढ संकल्पानं जास्त वेळ मी काही घेत नाही. मी आदरणीय मनोहर सुरदास सरांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सर्व श्रद्धावान उपासकांना पंचनिवर्णाच्या माध्यमातून देसना द्यावी. ही पर्यत्ती अधिकाधिक त्यांच्या आतमध्ये जिरणारी, मुरणारी आणि उगवणारी ठरावी. या अनुषंगानं आपणास मी धम्मदेसनेसाठी निमंत्रित करतोय. आदरणीय मनोहर सुरदास सर. जय भीम, नमो बुद्धाय सर. जय भीम सर. आपल्या सर्वांना या आजच्या शुभ दिनी मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत. आपल्या बऱ्याच दिवसापासून संबंध स्थापित होतो आहे. काही कारणाने तांत्रिक अडचणीमुळे आपल्या समोर क्षण आपण कुशल कर्म करून पुण्य अर्जित करून आणि त्या पुण्याचं वितरित करून निब्बाणाचा अनुभव घेत घेत पूर्णपणे आपण ऊरापोह करू. तर कामछंद व्यापादो आणि उद्धच्च कुकुच्च आणि ह्या सगळ्यांचं जर एका स्टोरीमध्ये आपण ऐकून घेतलं आणि ते सातत्यानं आपण बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर असेल किंवा इतर धम्मप्रवचन करताना किंवा आपण परियत्तीच्या माध्यमातून त्रिपिटकांचे काही सूक्त ऐकताना किंवा आजच्या या
वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण विनय पिटकाचा अभ्यास करत असताना बऱ्याचशा संदर्भ ह्या आपण ऐकत असतो, वाचत असतो आणि त्याद्वारे पूर्णपणे आपल्याला त्या विषयामध्ये जाता येत नाही. म्हणून आपण एक स्टोरी घेऊया आणि ती संयुक्त निकायावरती आधारित आहे. तर संयुक्त निकायामधलं जे सगळा वग्ग आहे, त्याच्यामधलं ब्राह्मण वग्गामधलं ही एक छोटीशी एक सुत्त आहे आणि हे संयुक्त निकाय आपल्याला सोपं वाटते किंवा छोटंसं असते. 2-4 ओळीचं असते आणि त्या 2-4 ओळीमधून जर आपल्याला चांगल्या प्रकारे पर्यत्ती आली आणि त्या पर्यत्तीच्या आधारावरती जर आपण पटीपत्ती केली, तर नैसर्गिक रूपाने आपल्यामध्ये पटिवेदन व्हायला सुरुवात होते. तर ह्या तिन्ही गोष्टी आणि याच्यामध्ये सर्वच पंचनिवारण सामावलेले आहे. फक्त त्याचं विश्लेषण आपल्याला आपण जे धारण केलेलं आहे, म्हणजे शील आणि शीलामध्ये जे 5 प्रकारचं जे शील आहे, आपण शीलाच्या संदर्भामध्ये पण डिटेलमध्ये समजून घेतलं आहे, की पातिमोक्ष सवरशील, की जे आपण आज अष्टशिलाच्या माध्यमातून ग्रहण करणार आहात माननीय भंतेजींकडून. तर हे अष्टशील असेल, दशशील असेल किंवा जे काही 300, 225 कितीही प्रकारचं असं जे शील आहे, तर ते पातिमोक्ष सवरशील आहे. त्यानंतर इंद्रिय सवरशील आहे. नंतर ज्ञान सवरशील आहे, त्यालाच प्रत्यय सवरशील म्हटलेलं आहे. नंतर खंतीशील आणि विजयशील. तर ह्या 5 प्रकारच्या शील जसं-जसं आपल्यामध्ये ग्रहण आपण करतो, तसं-तसं एखाद्या 1-2 ओळीच्या सुत्तावरून आपल्याला पंचनिवारण पण दिसतात आणि त्याचबरोबर त्याला आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्याचा प्रहान पण आपण ह्या शीलाच्या 5 प्रकाराच्या अन्वये त्याचा करू शकतो. तर जसं-जसं आपण शील कोणत्या स्टेजला आपण ग्रहण करतो आहे, त्या ग्रहणाच्या आधारावरती आपल्याला ह्या पंचनिवारण म्हणजे एक छोट्याशा 2 ओळी मध्ये सुद्धा आपण या पंचनिवारणाचा प्रहान करून धम्मानुपश्यनाच्या द्वारे आपल्याला स्वतःपन्न, सगदागामी, अनागामी आणि अरहंत ह्या स्टेज आपल्याला सहज गाठता येतात. तर इतका मोठा अर्थ या संयुक्त निकायाच्या सगळ्याच सुत्तांमध्ये सामावलेला आहे आणि हे जे सुत्त आपण बऱ्याच वेळेला ऐकतो, बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं जाते. अ, पण आपण एक त्याची यमक पद्धती असेल किंवा सांगण्याचं तात्पर्य असेल, की एक ब्राह्मण आहे आणि तो भगवंतांना जाऊन विचारतो, की मी कशाचा शेत केल्याने त्याची कोणी माझी मला कोणी रागवणार नाही, माझ्यावर कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही आणि कशाचा मी वध केल्याने पंडित लोक सुद्धा माझी प्रशंसा करतील. तर अशा ह्या 2 बाबतीमध्ये छोट्या-छोट्या शब्दामध्ये हे तो प्रश्न विचारतो आणि भगवंत त्याच पद्धतीमध्ये त्याला उत्तर देतात,
की व्यापाद आला म्हणजे क्रोध आहे, संताप आहे. याचा छेद केल्याने कोणीही पंडित असेल, पुरुष असेल किंवा आजच्या भाषेमध्ये न्यायाधीश असेल, पोलीस असेल, आई-वडील असतील, कोणीही असतील, तर ते तुम्हाला काही बोलणार नाही आणि तुम्ही ह्या व्यापादाच्या, क्रोधाच्या समूळ त्याला निपटून काढलं, त्याचा वध केला, तर संपूर्ण जे भगवान बुद्ध असतील किंवा अरहंत असतील, महाअरहंत जे दसबलधारी जे अरहंत आहे आणि पंच म- बलधारी जे सारीपुत्त आहेत, महामोगलायन आहे, अशा सारखे विद्वान पण तुमची प्रशंसा करतील. तर एवढूशा सुत्तावरून म्हणजे या 4 शब्दावरून आपल्याला याचं निवारण काय आहे किंवा धम्म काय आहे, परियत्ती काय आहे, पटिपत्ती काय आहे आणि पतिवेदन काय आहे, तर हे समजत नाही. जसं जर आपण याच्यामध्ये बघितलं, तर हा जो ब्राह्मण आहे, धनंजय ब्राह्मण आहे, भारद्वाज गोत्र आहे आणि भारद्वाज नावाच्या ह्या ब्राह्मण संपूर्ण जम्बूद्वीपावरती ब्राह्मणांचं नेतृत्व करत असतात. तसं हे तो ब्राह्मणांचं नेतृत्व करीत असतो आणि त्या परिस्थितीमध्ये जसं पसंतीत राजांनी भगवंतांना राजाश्रय दिलेला असतो, तसंच पसंतीत राजांनी इतरही काही लोकांना राजाश्रय दिलेला असतो. आणि ज्या भागामध्ये हा ब्राह्मण असतो, त्या भागामधला काही स्पेस म्हणजे काही भूभाग त्याला त्यांनी दिलेला असतो आणि त्या ठिकाणी तो ह्या संपूर्ण द्वीपामध्ये ब्राह्मणांच्या कसं वागावं, कसं आपण असायला पाहिजे, आपला दर्शन कशा पद्धतीनं प्रेझेंट करायला पाहिजे आणि इतरांवरती आपण अधिकाधिक आपली विचारसरणी रुजवायला पाहिजे. तर या बाबतीतचं तो नेतृत्व करीत असतो आणि त्याची जी पत्नी असते, ती पत्नी मात्र ह्या ब्राह्मणाच्या विचारसरणीला किंवा त्या स्वरूपामध्ये भगवंतांच्या काळामध्ये जे 62 प्रकारचे वाद होते, तर त्या वादामधला हा एक वाद होता. ती विचारसरणी ते चांगल्या प्रकारे अडॉप्ट करत होते आणि जनमानसावरती, राजावरती किंवा अन्य प्रभावशाली व्यक्तीवरती ते प्रभाव टाकत होते किंवा राजा त्यांना डावलत नव्हता, त्यांना आश्रय देत होता आणि काही भूभाग त्यांच्यासाठी तो देत होता, की त्या भूभागाचे ते प्रमुख असायचे. तर अशा पद्धतीचा हा ब्राह्मण आणि त्याची मिसेस एवढं सारं राजासारखं म्हणजे छोट्या राजासारखं का असेना वैभव होतं, प्रभुत्व होतं, मान-सन्मान होता, आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि हे एवढे सारे अ, ब्राह्मण आपल्या पतीला आणि त्या पतीच्या नेतृत्वाच्या खाली हा अंगीकारत होते विचारसरणी किंवा वाद. परंतु त्यांची पत्नी मात्र याच्या विरोधात होती, की ते सातत्यानं आपल्या नवऱ्याला सांगायची, की हे तुम्ही जी विचारसरणी आहे, हा जो वाद आहे, हा तुम्ही अडॉप्ट केल्याने तुमच्यामधलं राग असेल, कामछंद असेल, व्यापाद असेल, उद्धटचे कुकुच्च असेल, मद्य असेल, विचिकित्सा असेल, ही सुद्धा प्रायमरी स्टेजमधली त्याचं तहान होत नाही, त्याचं उच्चाटन होत नाही आणि सातत्यानं तुम्ही
अधर्म करत असतात. तुमच्यामध्ये सद्धर्म जागृत होत नाही आणि तुम्ही ह्या चांगल्या कालखंडामध्ये भगवान बुद्ध ह्या धर्तीवरती उगवलेले आहेत, सध्या आहेत. तर बुद्ध धम्म संघाला शरण जा. तुम्हाला सद्धर्म हा सापडणार. सद्धर्माप्रमाणे पालन केलं, तर तुम्ही क्षण प्रतिक्षण हे पुण्य अर्जित करत जाऊन तुम्हाला निब्बाणाचा अनुभव घेता येईल. परंतु तो ब्राह्मण सातत्यानं आपल्या पत्नीला किंवा पत्नीचे जे विचार होते, त्यांना तो निग्लेक्ट करायचा आणि पत्नी म्हणून आताच्या काळामध्ये आपण स्त्रीला किंवा घरामध्ये जे काही असेल, पत्नी असेल, तेवढा मान-सन्मान किंवा तिच्या विचाराला आपण प्राधान्य देत नाही. त्याप्रमाणे तो ब्राह्मण सातत्यानं त्या विचाराला, पत्नीच्या विचाराला हा स्वीकारत नव्हता किंवा गांभीर्यानं घेत नव्हता. उलट सातत्यानं तिचा अपमान करत होता. तिच्याकडे लक्ष द्यायचा नाही आणि उलट सांगायचा, की हा जो आम्ही विचारसरणी आहे आमची, आमचा जो वाद आहे, तोच हा उच्च दर्जाचा आहे. आणि इव्हन त्यांची अशी धारणा होती, की ब्राह्मण हेच फक्त ब्रह्माच्या मुखाद्वारातून त्यांचा जन्म होतो आणि इतरांचा वेगवेगळ्या पद्धतीनं जो आपण अनुभवतो. तर अशा प्रकारचं तो आपल्या पत्नीला असेल किंवा आपल्या सगळ्या जो काही ब्राह्मण आहे, की हा भारद्वाज ब्राह्मण, ब्राह्मणातला सर्वात जो पुढारलेला, उच्च असणारा किंवा जो ह्या ब्राह्मणांचं नेतृत्व करतो. तर अशा या भारद्वाज गोत्रचं तो प्रतिनिधित्व करत होता आणि आम्हीच उच्च आहोत. आम्हीच ब्रह्माच्या मुखातून जन्मला आहोत आणि खरा धर्म, खरा वात्सल्य विचारसरणी आणि ह्या सगळ्या निब्बाणापर्यंत जायचं असेल, तर हाच एकमेव हा वाद आहे, हा विचारसरणी आहे, तेच आहे. आणि तो सातत्यानं आपल्या पत्नीला म्हणायचा, की "तू अशा प्रकारची विचारसरणी सोडून दे आणि मी जो नेतृत्व करतो आहे, तर त्याच्यामुळे माझ्या ह्या नेतृत्वावरती आघात होऊ शकतो, मला ठेच लागू शकतो आणि कदाचित ह्या नेतृत्वाच्या विषयी माझ्यावरती काही कठीण प्रसंग येऊ शकतो. तर तू अशा पद्धतीचे विचारसरणी सोडून दे." परंतु पत्नी मात्र सातत्यानं पतीला सांगायची, की "मी सोडणार नाही." मी एवढं चर्चा चालू असताना ती पत्नीला सातत्यानं म्हणायची, "बुद्धं शरणं." म्हणजे वंदना करायची, शरण जायची बुद्ध धम्म संघाला. तर असं सातत्यानं सुरू असायचं. एक वेळेला असा होता, की त्या ब्राह्मणांनी आपल्या ह्या सगळ्या देशातल्या 500 ब्राह्मणांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि जसं आपण परित्यक्ती करतो त्याप्रमाणे ते रिव्हिजन करणार होते. तर असं करत असताना त्याने परत पत्नीला सांगितलं, की "एवढे सगळे ब्राह्मण 500 ब्राह्मण येणार आहेत. तर तू जो काही तुझ्यामध्ये बुद्ध धम्म संघाच्या विषयी आदर आहे, सन्मान आहे किंवा तू सातत्याने जे उद्बुद्ध करते, बुद्धांना शरण जाते, धम्मांना शरण जाते, संघाला शरण जाते. तर ह्या दिवशी तू असं काही करू नको, असा तो आपल्या पत्नीला बजावत असतो आणि सक्त म्हणजे ताकीद देतो, सूचना देतो, की तू आम्ही जे अंगीकारलं आहे, तर त्याच अंगीकारणाप्रमाणे कर किंवा गप्प बस, मौन धारण कर किंवा तू जे बुद्ध धम्म संघाला शरण जाते, तर असं काही
तू प्रगट करू नको त्या दिवशी, असं तो सक्त ताकीद आपल्या पत्नीला देतो. पत्नी त्या सगळ्यांचं चांगलं सुवासिक जेवण बनवते आणि हे करत असताना जेव्हा त्यांना ते जेवणाला बसतात आणि जेवणाचं वाटप करत असताना, ती कामात असताना तिच्या पायाला काहीतरी ठोकर लागते आणि ती लागल्याबरोबर आपल्या शरीराला जी काही हानी पोहोचली, तर इमिडिएटली तिच्या मुखातून बुद्धाला शरण जाते ती, धम्माला शरण जाते, संघाला शरण जाते. आणि हे सगळं ते ब्राह्मण, तिचा नवरा ऐकतो. ह्या सर्वांच्या समोर ती जे उच्चारते, ती कंप्लीटली त्या सगळ्या ब्राह्मणांच्या विचाराशी ते जे धारण करतात, त्या सर्वांचं विरोधात आणि जो काही भगवान बुद्धांनी आणि त्याचं धम्म त्यांच्या संघाने या संपूर्ण जम्बुद्वीपावरती जो प्रभाव टाकलेला आहे, हा प्रभाव त्यांना जो कट करायचा होता, थांबवायचा होता, अगदी त्याच्या विरोधात हे शब्द जेव्हा ब्राह्मणी त्यांना उच्चारते हे बुद्ध धम्म संघाला, तेव्हा त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मेसेज ह्या संपूर्ण ब्राह्मणांमध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये जातो आणि वातावरण जे असते ते कंप्लीटली एक सेन्सेन्सिव्ह होते. ज्या विचाराने ते आलेले होते त्याच्या अगदी उलट ही परिस्थिती निर्माण होते. याचं गांभीर्य तो तिचा नवरा लक्षात घेऊन कसं तरी तो प्रसंग पूर्ण करतो आणि संपूर्ण ब्राह्मण तिथून गेल्याच्या नंतर तो आपल्या पत्नीवरती मोठ्या ह्याच्याने क्रोधाने, संतापाने तिच्यावर भडीमार करतो. परंतु ती कधीही आपल्या पत्नीच्या या संतापाला, क्रोधाला किंवा आपल्या विरोधात जी कठीण परिस्थिती निर्माण झाली, त्याला ती अगदी संयमाने, शांतपणाने सामोरे जाते आणि बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन ती आपल्या पतीमध्ये सुद्धा, की त्याच्यामध्ये सुद्धा एवढा विरोधाभास असून तिला असं वाटते, की आपल्या पतीने पण जे काही सन्मान आहे, वैभव सोडून द्यावं आणि बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन आपलं आयुष्याचं चांगलं करावं. तर ती त्याच जोशाने आपल्या पतीला सांगते, की ह्या जगामध्ये जर पुण्य करायचं असेल आणि पुण्य करत करत आपल्याला निब्बाणापर्यंत जायचं असेल, तर फक्त आणि फक्त सम्यक संबुद्धच ते करू शकतात. तर त्यांना आपण शरण जा. परंतु तो असा म्हणतो, की आमचं जे आम्ही ब्रह्माच्या मुखातून जन्म घेतलेला आम्हीच श्रेष्ठ आहे. आमचीच विचारसरणी चांगली आहे. तर मी तुझ्या या म्हणजे जे आपण बुद्ध आणि संघाचं जे केस काढून टाकतो, तर ह्या मुंडीधारकांना मी आता जबरदस्त शिकवतो, की त्यांचा हा वाद किती उथळ आहे. तो परिपूर्ण नाही आहे. तर मी जे धारण केलेलं आहे शास्त्र आणि जी विद्या आहे माझ्याकडे,
जे मी ते अनुसरतो, अनुसरून मला जे काही प्राप्त झालेलं आहे शास्त्र, त्याच्या आधारावरती मी तुझ्या ह्या बुद्धांना हरवणार. त्यांना माझं हे विचारसरणी स्वीकारायला लावणार आणि एक वेळ ह्या संपूर्ण जम्बूद्वीपमधून तुमचं सर्व ही जी विचारसरणी आहे, ही घालवून टाकणार. एवढी शक्ती माझ्यामध्ये आहे, एवढी विद्या माझ्यामध्ये आहे, एवढ्या विचारसरणीमध्ये माझी क्षमता आहे. तर आता तुझं मी बऱ्याच दिवसापासून बघतो आहे. तर आज तू हद्द केलेली आहे आणि आज मात्र मला ह्या बुद्ध, त्यांचा धम्म आणि या संघांचं पूर्णपणे पराजय करून आपली ही विचारसरणी स्थापित करायला मी आता बुद्धांकडे जातो आहे. त्यांना वादाच्या द्वारे मी जे काही शास्त्राच्या द्वारे असं काही वाद घालेल, की ते बुद्धांना कळणारच नाही आणि आपोआप ते हारतील आणि माझा विजय होईल. तर ती ब्राह्मणी म्हणते, "हे ब्राह्मणा, तू असं बोलू नकोस. असे तुझ्यापेक्षा असे कितीतरी राजे असतील, कितीतरी विद्वान असतील. ह्या सगळ्यांनी अशीच सिंहगर्जना केली, परंतु जेव्हा ते बुद्धांच्या समोर गेले, तेव्हा ते हरले आहे किंवा त्यांनी पण टक्कल करून बुद्ध धम्म संघ स्वीकारलेला आहे. काही काही बुद्धांच्या समोर जाऊच शकलेले नाहीये. तर तू विजय, तुझ्या विचारसरणीचा विजय तर तुझा होणारच नाही. पण एक मात्र असं हो, की तू बुद्धांकडे जावं, त्यांना वंदन करून बुद्धांना शरण गेला, तर ते फार पुण्य होईल. आणि माझा पूर्ण विश्वास आहे, की तू बुद्धांना शरण जाशील. तर तो अजून त्वेषाने पत्नीच्या विरोधात बोलतो, की "हे तुझं बोलणं उचित नाहीये, बरोबर नाहीये. मी ब्रह्माच्या मुखातून जन्मलेलो आहोत. मी सर्व विद्या पारंगत आहोत आणि मला ह्या काही भूभागावरती राजाने राजाश्रय दिलेला आहे. माझ्याकडे विद्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते कशा पद्धतीनं वादाच्या द्वारे कितीही मोठा असेल, तर त्याला मी हरवू शकतो. मी विजय स्थापित करू शकतो. तर तुझ्या ह्या बुद्धना मी आता हरवतो आहे. तर अशा मोठ्या, जसं एखाद्या राजा आपल्या सगळ्या सैन्याच्या समोर एखाद्यावरती हल्ला करण्यासाठी, जिंकण्यासाठी सगळ्या अ, सेनापतीसह सगळ्या सेनेसह बाहेर पडतो. तसा तो आपल्या पत्नीला सांगतो, की आज मी बुद्धांचं एकदाचा निकाल लावतो. ह्या पद्धतीनं तो बुद्धांकडे जातो आणि मग जे आपण हे शेवटच्या टप्प्यामध्ये ऐकतो, तर तो बुद्धांकडे जातो. तर जो काही त्याच्याकडे राग आलेला असतो, तर त्या वेळेला तो ते राग व्यक्त करत नाही, क्रोध व्यक्त करत नाही, संताप व्यक्त करत नाही. तर बुद्धांकडे जातो. बुद्धांना तो ज्या पद्धतीनं एक श्रेष्ठ पुरुष एकमेकांना कुशलक्षेम विचारतात, तशा पद्धतीनं तो बुद्धांना कुशलक्षेम विचारतो आणि आपलं जे
उचित स्थान आहे, जी विद्या आहे, ही विद्या डायरेक्ट उच्च दर्जाची असं न सांगता, तो जे बुद्धांनी सातत्यानं सांगितलेलं आहे शांततेचं, प्राणी हिंसाच्या व्यतिरिक्त जे बुद्धांचं तत्वज्ञान आहे शांततेचं, त्याच्या विरोधात तो हे जे कथन करतो, तर हे फार मोठी त्याच्यामध्ये जे सांगण्याची जी विद्या आहे, ती होती. आणि एखाद्याला आपल्या तत्त्वाच्या विरोधात बोलून त्याच्यामध्ये ओढून घेण्याच्या विषयी हे त्याने उद्घूट केलेलं असते, की कशाने कशाला मारलं. तर अशा प्रकारे म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने मध्ये हा जो प्रश्न ब्राह्मणांनी विचारलेला होता, तर याच्यामध्ये त्याची विद्या आणि विचारसरणी लपलेली होती. तर ह्या एकंदरीत स्टोरीमध्ये आपल्याला असं दिसते आहे, की ब्राह्मण आहे आणि त्यांना जी त्यांची विचारसरणी आहे, की आम्ही ब्रह्माच्या मुखातून जन्मलो आहोत आणि आम्ही श्रेष्ठ आहोत. तर हे जे त्याने धारण केलेलं आहे, म्हणजे डोळे असतील, नाक असतील, कान असतील, जिव्हा असतील, काया असेल आणि मन असेल. तर ह्या प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये जे श्रेष्ठत्व होतं, म्हणजे दिसण्यासाठी असेल, की तो बुद्धांच्या टकल्यावरून त्यांना शिरमुंडा म्हणायचा. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे डोळे हे इंद्रिय एखादा बुद्ध धम्म संघाला बघून म्हणजे डोळ्याचं कार्य सुरू असताना, डोळे इंद्रिय सुरू असताना किंवा बुद्ध आणि संघ जी काही देशना द्यायची, तर सोत आहे. म्हणजे कान असतील, नाक असेल, जिव्हा असेल, काया असेल, तर ह्या संपूर्ण इंद्रिया जे काही त्यांच्यामध्ये होते आहे, तर त्याच्यामध्ये काय व्हायचं, की एकतर राग उत्पन्न व्हायचा, द्वेष उत्पन्न व्हायचा किंवा आपणच कसे श्रेष्ठ आहे, आपलं एखादा ब्राह्मण दिसल्यावरती. तर ही जे इंद्रियावरती क्षण-प्रतिक्षण त्यांच्यामध्ये इंद्रियाचं अपडेट कारणीभूत झाल्याबरोबर जर त्याच्यामध्ये प्रिय झालं, तर तो कामछंद सुरू होतो आणि जेव्हा त्याला शिरमुंड्यासारखं एखादा भिक्खू दिसल्यावरती त्याची विचारसरणी असेल, तर आपला व्यापार सुरू होतो. तर हा इनिशियल स्टेजमधला त्यांच्यामध्ये काय होता कामछंद. तर आपल्या आजच्या वर्तमान जीवनामध्ये सुद्धा आपण आपल्याला प्रिय जसं काही दिसलं आणि त्याच्यानुसार आपण व्यक्त केलं, तर आपल्यामध्ये कामछंद निर्माण होतो. अप्रिय दिसलं तर व्यापाद निर्माण होतो आणि ज्यावेळेस त्यांच्यामध्ये भगवान बुद्धांच्या विषयी की हे संपूर्ण जम्बूद्वीपावरती आपलं प्रभाव टाकत आहे. तर ह्या दृष्टीनं त्यांच्यामध्ये जो काही उद्धच्च म्हणजे अनिच्छता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती, की हे आपलं ब्राह्मण गोत्र हे श्रेष्ठ राहील का याचा पण लोप होईल. तर अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये ही जी उद्धटता आहे, ही जी अनिच्छता आहे, ही अनिच्छता सुद्धा या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये जे काही ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणांना एक अनिच्छता निर्माण झालेली होती आणि ते सातत्यानं प्रयत्न करायचे, की ह्या संपूर्ण बुद्ध, त्यांचा धम्म आणि या संघाला आपण कधीतरी नेतृत्वात करू. त्यांच्यामध्ये काहीतरी शास्त्राचं अ,
संवाद घालून, वाद घालून त्या वादामध्ये त्यांना पराभूत करू. तर यासाठी ते सातत्यानं जे प्रयत्न करत होते, परंतु ते होत नव्हते. म्हणजे हे थिनमिद्द त्यांना एवढी आत्मविश्वास किंवा बलशाली बनवत नव्हतं, की ते तिथं जाऊन बुद्धांच्या समोर जाऊन एखादा वाद राजाच्या समोर किंवा सर्व जनमानसांना अनाउन्स करून सांगणार, की माझंच श्रेष्ठ आहे. तर एवढा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये नव्हता, म्हणजे स्थीन त्यांच्यामध्ये नव्हतं. आणि जो वादाचा जो विषय आहे, तो विषय सुद्धा ते म्हणजे डिसाईड करत नव्हते. डिसाईड करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती. म्हणजे त्यांच्यामध्ये पूर्णपणे असा आत्मविश्वास नव्हता, की आपण बुद्धांच्या समोर जाऊन सगळ्या राजासहित सगळ्या जनमानसांना असं आव्हान करू आधी आणि नंतर जाऊ. तर हा आत्मविश्वास म्हणजे पर्यायानं त्यांच्यामध्ये असा विश्वास नव्हता, ठामपणा नव्हता, की एखादं अ, आपण अनाउन्स करू मोठ्या फंक्शनमध्ये, समारंभामध्ये आणि त्याचं आयोजन राजा करेल. तिथं बुद्ध येतील, आपण जाऊ आणि मग त्या वादावरती, त्या विषयावरती आपण बुद्धांना हरवू. ते हा आत्मविश्वास नव्हता. म्हणजेच त्यांच्यामध्ये आजच्या दृष्टीनं आपण एवढंच समजून घ्या, की त्यांचे विचिकित्सा ते लेस देत परमिशन होते, की आपण जे म्हणतो विचिकित्सा म्हणजे डाऊट. तरी एका अर्थानं आपण हे पूर्ण पाची निवारण पकडताना हे करूया. पण विचिकित्साचा आपण एक शेवट एखाद्या सेपरेट रित्या आपण हे करूया. एक्सप्लेनेशन त्याचं करूया. तर अशा ह्या पाची प्रकारचे पंचनिवारण ह्या स्टोरीमध्ये आलेले आहेत. आणि हे येत असताना भगवंताने जे उत्तर दिलेलं आहे फक्त, की क्रोधाचा, संतापाचा आपण छेद केला आणि ही जो व्यापाद आहे, तर हा जो दोष आहे, तर ह्या दोष जो मेंटल फॅक्टर आहे, चेतसिक आहे. ह्या चेतसिकेलाच जर तुम्ही काढून टाकला, त्याचा वध केला, तर बुद्ध त्याची प्रशंसा करतात. तर जो आपल्याला एखादी अप्रिय डोळ्याला दिसला असेल, आपल्या कानावर शब्द आलेला असेल, आपल्याला चांगल्या प्रकारचा वास आलेला नसेल, आपल्याला आपल्या आवडीचं प्रिय एखादं खाद्य अ, अन्न पदार्थ आपल्या समोर आला नसेल, तर जिभेला, रसेला, चवेला जे काही अप्रिय वाटते आणि आपल्याला इतर काही गोष्टीद्वारे कायेला जे काही अप्रिय असेल किंवा एखाद्याच्या बोलण्या, चालण्या किंवा कोणत्याही बाबीमुळे आपल्या मनामध्ये एखाद्याच्या विषयी घृणा निर्माण होते, द्वेष निर्माण होते. तर अशा ह्या सगळ्या अप्रिय गोष्टीमुळे जो व्यापाद होतो आहे. तर हा व्यापाद आपण प्रगट करतो, परंतु हा उत्पन्न होताना जे काही आपली चेतसिक आहे, ह्या चेतसिकेला म्हणजे आतमध्ये जे सातत्यानं आपल्याला क्षण प्रतिक्षण वाईट काम करायला लावते, प्रतिहिंसा करायला लागते. त्या प्रतिहिंसेचं जे चेतसिक आहे, जे चेतसिक धम्म आहे, त्या चेतसिक धम्माचा कापून टाकायचा. म्हणजे मुळासकट संपूर्ण जेव्हा आपण काढतो, तेव्हा त्याचा वध झाला असं म्हटलं जाते. आणि हा वध जेव्हा होतो, तेव्हा काय होते, की बुद्ध प्रशंसा करतात. म्हणजेच काय होते, आपल्या सर्वसामान्य जे आपण बुद्धांचं अ, धम्म ऐकतो त्यावेळेस, तर 5 प्रकारचे आपले जे काही बंधनं असतात, जे काही संयोजन असतात, तर हे 5 संयोजनाचा जेव्हा नाश होतो, जेव्हा ते पूर्णपणे जातात, तेव्हा व्यक्ती अनागामी होतो. तर अनागामी स्टेज जेव्हा होते, तेव्हा आपण पूर्णपणे आपल्यातला क्रोध, व्यापार, प्रतिहिंसा हे घालवलेली असते.
तर त्यांच्यामध्ये, या ब्राह्मणांमध्ये जो काही लोभ होता, की मी मुखातून उत्पन्न झालेलो आहे, हा लोभ होता. आणि लोभ जिथं असतो, तिथं मिथ्यादिठी असते आणि मिथ्यादिठी असते, तिथं शीलवत्त परामर्श सुद्धा असते. तर मिथ्यादिठी, शीलवत्त परामर्श आणि जो त्यांच्यामध्ये विश्वास नव्हता, ठामपणा नव्हता, तर ही विचिकित्सा, तर ही तिघ बंधनं त्यांच्यामध्ये स्ट्राँगपणे होते आणि हे 3 बंधनं त्याच्यामध्ये यावे, ह्या दृष्टीनं ती ब्राह्मणी, त्याची पत्नी सातत्यानं त्याला असं बोलायची, की ते उफाळून यावं आणि हे बुद्धांच्या समोर जावं, बुद्धांना शरण जावं आणि मग ते बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन बुद्धांचे जर उपासक झाले, शमन झाले, भिक्खू झाले, तर त्यांचं कल्याण होईल. तर ही जी ब्राह्मणीमध्ये विचारसरणी होती आणि त्या विचारसरणीच्या अनुषंगानेच ती सातत्यानं आपल्या पतीला, आपल्या ब्राह्मणाला किंवा ब्राह्मण जो काही हे अडॉप्ट करतो विचारसरणी, तर याच्यासाठी ती सातत्यानं विचारपूर्वक आपलं संभाषण हे नवऱ्याला सांगत होती किंवा ब्राह्मणांना सांगत होती. मग ते 500 ब्राह्मण जरी असले आणि ती एकटी असली, तरी सुद्धा विचारपूर्वक ती आपलं बोलणं, मांडणं ही सांगत होती न घाबरता. तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नव्हता. इतक्या साधं सरळ पद्धतीनं ती सांगत होती आणि आपल्या नवऱ्याला स्वतः अ, दीक्षा घ्यायला, निष्क्रमण घ्यायला जर ते बुद्धाकडे गेले, तर आपला नवरा राहणार नाही. तो भिक्खू होईल. तर एवढी मोठी शक्ती त्या ब्राह्मणीमध्ये होती. तर आपण जेव्हा-जेव्हा अष्टशील ग्रहण करतो किंवा बुद्धांचा, धम्माचं परियत्ती करतो, तर आपण सुद्धा ह्या ब्राह्मणीचा किंवा हे जे 2 वळीत आपल्याला 2 आणि 2 4 शब्दांमध्ये किती भगवंताचा धम्म इथं साठवलेला आहे. आणि ती ब्राह्मणी आपल्या एवढ्या सर्व म्हणजे एखाद्या नदीला महापूर आलेला आहे गंगेला आणि त्या महापुराच्या विरोधात जाऊन ही ब्राह्मणी ज्या विचारपूर्वक रीतीने त्यांच्याशी संभाषण करायची आणि ह्या संभाषणामधून कामछंद, व्यापाद, तीनमिद्ध, उद्धच्च कुकुच्च आणि विचिकित्सा ह्या 5 निवारणाला सारून तिचा नवरा जेव्हा बुद्धांकडे जातो आणि बुद्ध त्यांना सांगतात, की तेव्हा तो तिथल्या तिथं बुद्ध धम्म संघाला शरण जातो. तिथंच तो दीक्षा घेतो आणि काही कालखंडामध्ये म्हणजे ह्या पद्धतीचं जेव्हा आपण सांगतो आहे, की त्याच्यामध्ये लोभ आहे. लोभामुळे काय येतोय? मिथ्यादिठी येते. मिथ्यादिठीमध्ये शीलबत्त येते. शीलबत्तमुळे विचिकित्सा येतो आणि लोभामुळे अहंकार सुद्धा येतो. तर अशा पद्धतीचं हे जे निवारण आहे आणि बंधनं आहेत. तर ह्या बंधनांना कशा पद्धतीनं हे एखाद्या गोष्टीच्या माध्यमातून आपण जर समजून घेतलं आणि त्या समजून घेऊन त्याच्याप्रमाणे पती केली आणि पती-पत्नीच्या आधारावरती पतिवेदन केलं, तर निश्चितपणे आपल्याला हे पंचनिवारण पण जातील आणि आपल्याला हे जे 3 बंधनं आहे, जे स्वतःपन्न होण्यासाठी, तर आपण हे स्वतःपन्न सुद्धा होऊ शकतो. तर ह्या पंचनिवारणं अशा एका छोट्याशा स्टोरीवरून आपण समजून घेतले आणि अशाच पद्धतीचं छोट्या सुत्तावरून असं एखाद्या
स्टोरीच्या माध्यमातून जर आपण पंचनिवरण असेल किंवा संयोजन असेल किंवा कोणता धम्म आपण तिथं अंगीकारला पाहिजे आणि त्याच्यातून आपले संयोजनाचा कसा प्रहार होईल आणि आपण स्वतःपन्न सगदागामी, अनागामी आणि अरहंत होऊ. तर अशा पद्धतीनं आपल्याला अरहंतचा लाभ व्हावं आणि क्षण प्रतिक्षण निब्बाणाचा लाभ होऊन आपल्याला परमसुखाचं लाभ व्हावं आपल्या ह्या जीवनामध्ये ही शुभेच्छा व्यक्त करून मी इथं थांबतो. साधू साधू साधू. सुरदास सरांनी दिलेल्या दिसण्याच्या अनुषंगानं एक दो म्हणजे थोडसा वेळ झालेलाच आहे, पण एक 2-3 प्रश्न आपण घेऊयात. म्हणजे आपण साधारणतः 5:40ला मंगलमैत्री घेऊन आपण पुढे अष्टशील ग्रहणासाठी नियोजन करूयात. तर काही 1-2 प्रश्न असतील तर घेऊयात आपण, म्हणजे सर त्याचं विवेचन करतील प्रश्नांचं. हे सत्र खुलं आहे प्रश्नांसाठी. आपण प्रश्न विचारू शकतात. सर, विचिकित्सेच्या अनुषंगानं सर्वसाधारणपणे बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती असणारी शंका म्हणजे श्रद्धाच नाही या पद्धतीनं स्थूलमानानं एक उद्घोष केला जातो विचिकित्सेच्या निमित्तानं, किंवा शंका निर्माण केल्या जातात, किंवा बुद्ध होऊन गेलीत की नाहीत, धम्मामधील किंवा सुत्तामधील या पद्धतीच्या गोष्टी आहेत की नाही, अशा पद्धतीच्या शंकांचंही विवेचन त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. परंतु ही विचिकित्सा जी आहे ही खरं तर श्रद्धेचा अभाव दाखवणं असं तर दृश्यमान करतेच ती. त्यामुळे त्या ठिकाणी एक मोठा अडथळा जो आहे पुद्गलासाठी, जो स्वतंत्रपणानं धम्म मार्गामध्ये येऊ शकतो, त्याच्यासाठी तर तो खूपच मोठा अडथळा आहे की त्याच्यामध्ये श्रद्धाच नाहीये. परंतु आपोआप पंचनिवरणातली बहुतांश निवरणं या विचिकित्सेच्या निमित्तानं जोडली गेलेली लक्षात येतात त्या ठिकाणी, की ज्यांच्या ठिकाणी श्रद्धाच नसते आणि जे शंका निर्माण करतात किंवा ज्यांच्या चित्तामध्ये शंका निर्माण होते, बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती शंका निर्माण होते, तर असे असणारे पुद्गल हे आपोआपच मिथ्या दृष्टीमध्ये प्रवाहमान होतात किंवा त्यांची सत्काय दिठ्ठी जी आहे ती बलवंत होत जाते. त्यामुळे ते धम्म मार्गापासून खूप दूर भरकटल्यासारखे होण्याची शक्यता असते आणि मग व्यापादाचा प्रचंड निर्माण होणं किंबहुना आसक्तीची निर्मिती होणं असंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा शीलवत परामर्श जो आहे तो जास्त पद्धतीनं घट्ट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्या तशा पुद्गलाला चिटकणं असं होण्याची खूप शक्यता असते. म्हणजे पंचनिवरणातील सगळे जे घटक आहेत, मला असं वाटतं म्हणजे निरीक्षणामध्ये, की विचिकित्सेच्या निमित्तानं हे सगळं साखळी स्वरूप त्या ठिकाणी जोडले गेलेले असतात. त्यामुळे मुळातच विचिकित्सेचा नायनाट होणं हाच अत्यंत महत्वाचा भाग आहे. किंवा ज्यांच्या चित्तामध्ये विचिकित्सा असते त्यांचं थिनमिद्ध जे आहे ते देखील पुष्ट होण्याची शक्यता असते, निघून जाण्याची शक्यताच नाही. कारण तिथे शंकाच आहे, तर ते एकाग्र होणं कसं शक्य आहे? आणि त्यामुळे तो शरीराचा आणि मनाचा आळस वगैरे सगळं जे काही आहे किंवा बेचैनी जी आहे आणि उथळपणा जो आहे तो सगळा येण्याची शक्यता आहे. म्हणजे
पंचनिवर्णातील विचिकित्सा ही जी आहे ही ही अशी केंद्रवर्ती दिसते की ती विचिकित्सा जर म्हणजे निघत नसेल किंवा ते जर विचिकित्सेचा महत्वाचा जर अडथळा असेल तर आपोआपच सगळी जी निवरणं आहेत बाकीची ती अधिकाधिक पुष्ट होत जातात. म्हणून सगळ्यात केंद्रवर्ती स्वरूपामध्ये विचिकित्सेचाच नायनाट जो आहे तो अतिशय व्यवस्थित पद्धतीनं होणं गरजेचं आहे आणि त्याचा प्रारंभ जो आहे तो श्रद्धेच्या श्रद्धा विश्वासाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं धम्मामध्ये प्रवाहमान होणारा असेल असं एक चिंतन मी करतोय. आपण याच्यावरती प्रकाश टाकावा थोडक्यात, म्हणजे सगळ्या उपासकांना त्या अनुषंगाने समजेल. सर. हे करतात म्हणजे एक साधारणतः जसं आता आपण हे सुत्त क्रोधाचं त्याला छेदल्यानंतर आणि क्रोधाचं संपूर्ण उच्चाटन केल्यानंतर अ, बुद्ध प्रशंसा करतो. तर ह्या म्हणजे सुरुवातीच्या गोष्टीवरून आपल्याला काहीच समजत नाही धर्म. तर जसं आपण एखादी स्टोरी घेतली आता ह्या स्टोरीवरून जर आपण बघितलं, तर कसं कामछंद उत्पन्न होतो, कसं लोभ उत्पन्न होतो. लोभ उत्पन्न झाल्याबरोबर लोभ म्हणजे काय आहे? तर लोभाबरोबर आपलं एक दिठ्ठी, जी मिथ्या दिठ्ठी असेल, सख्खाय दिठ्ठी असेल, तर ही त्याच्या सोबत असते, संपयुक्त असते. तर जिथं-जिथं लोभ आहे, तिथं-तिथं मिथ्या दिठ्ठी आणि सख्खाय आहे. सख्खाय दिठ्ठी आहे. आणि जेव्हा हे 2 असतात, तेव्हा ते अहंकार त्याच्या सोबतच असतो. पण अहंकाराला असं वाटते, की मला तुम्ही प्राधान्य द्या किंवा मला तुम्ही फ्लो करा. त्याला जायचंच असते तिथं, परंतु तो आढेवेढे बसलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा जो अहंकार आहे, हा आपल्या ह्या लोभाबरोबर, सख्खाय दिठ्ठी, मिथ्या दिठ्ठी बरोबरच तो असतो. परंतु त्याला असं वाटते, की मी नेतृत्व करावं, मीच प्रमुख व्हावं, मीच अग्र व्हावं आणि माझ्यामुळेच हे सगळं चालू आहे, अशा स्वरूपाची त्याची धारणा असते. तर हा धम्म आहे अहंकार. तर जेव्हा हे लोभाच्या बरोबर हे तिघं जण असतात आणि जेव्हा हे तिघं जेव्हा येत आहे, तर मिथ्या दिठ्ठी, सख्खाय दिठ्ठी बरोबर ते जे काही करतात, तर ह्या अहंकार असा प्रभावशील असतो, की जे मी सांगेल तेच बरोबर आहे किंवा जे मी तत्वज्ञान मांडतो आहे, सांगतो आहे, उद्घोष करतो आहे किंवा माझ्या काया, वाचा, मनसानं जे काही होते आहे, तेच योग्य आहे. मग ते तुमचं शील धारण केलेलं असेल, अष्टशील धारण केलेलं असेल किंवा दसशील असेल, काहीही असेल किंवा न धारण केलेलं असेल. तर जी काही त्याची जी कृती आहे, दृष्टिकोन आहे, तर त्याला तेच योग्य वाटते. तर हा अहंकार सगळ्यांवरती प्रभाव टाकतो आणि मग ते शीलबद्ध परामर्श होते. आणि जिथं-जिथं ह्या गोष्टी आहे, तिथं-तिथं उद्धच्च, कुकुच्च, स्थीनमिद्ध किंवा विचिकित्सा ही असतेच. आणि आपल्याला ते असं वाटते, की अ, शंका वाटते, परंतु संशय वाटतो. तर एक सर्वसामान्यांना समजण्याच्या दृष्टीनं ठीक आहे, की विचिकित्सा म्हणजे संशय. परंतु याच्यामध्ये अजून आपण जसं लोभामध्ये ह्या 2 गोष्टी सामावलेल्या आहे आणि हे सामावत असताना कसं शीलबद्ध त्याच्यामध्ये आहे, सख्खाय दिठ्ठी कशी आहे, कशी उद्धच्च कुकुच्च आहे, कसं तिथं विचिकित्सा आहे. तर हे अ, संपूर्ण आपण अजून एखाद्या स्टोरीमधून
म्हणजे हे सुत्तांमध्येच आहे. आता मी जे सांगितलं, हे सगळं त्रिपिटकातली स्टोरी सांगितली. माझी स्टोरी नाहीये ही. परंतु ते कशा पद्धतीनं आपण सादर करतोय आणि ते सादर करत असताना अ, आपण पंचनिर्वाणाच्या संबंधात घेतोय. एखादा धम्म आपल्यामध्ये अ, सामावण्याच्या दृष्टीनं घेतोय, का आपण ते सत्वबोधांच्या अनुषंगाने घेतोय, का आपल्यामध्ये इंद्रियाच्या दृष्टीनं घेतोय, का बलाच्या दृष्टीनं घेतोय, का एखादं अ, आर्य सत्याच्या दृष्टीने घेतोय. तर आपल्याला हे संपूर्ण जे सुत्त आहे, त्रिपिटक आहे, तर एखाद्या विषयाच्या अनुषंगानं त्याची मांडणी करून लोकांना ते समजावून सांगता जर आलं, तर आपण म्हणजे काय करतो, की चांगल्या प्रकारचं परियत्ती करू शकतो आणि परियत्ती जर आपण अशा विविध गोष्टीवरून, स्टोरीवरून केली, जसं आपण विचार घेऊन आपल्या मध्ये ठेवतात आणि त्याच्या अनुषंगानं सर्व उपासक, उपासिका, साधक, साधिका धम्म चांगल्या प्रकारे समजला जातो. समजला जातो म्हणजे काय, की त्यांच्यात श्रद्धा निर्माण होते आणि ही श्रद्धा जशी-जशी निर्माण होते, तशी-तशी विचिकित्साचं जे काही शक्ती आहे, ती शक्ती कमी, कमी होत जाते आणि मग ही विचिकित्सेची जर शक्ती कमी झाली, तर आपोआपच व्यक्तीमध्ये श्रद्धा बलवान होते आणि श्रद्धा बलवान झाली, तर तो धम्मामध्ये सातत्यानं पुण्यच अर्जित करतो. पुण्य संपादन करतो आणि त्याच्यामधलं सगळं जे पापमय विचारसरणी आहे, धम्म आहे, मेंटल फॅक्टर आहे, चेतसिक आहेत, तर ते कमी होत जातात आणि ही विचिकित्सा प्रत्येक वेळेला जे काही पापमय कर्म करण्यासाठी, मग ते कामछंद असेल, लोभ असेल, सक्काय दिट्ठी असेल, मिथ्या दिट्ठी असेल, अहंकार असेल, तर हे सातत्यानं कमी होत जातात. तर श्रद्धेचा जसा-जसा प्रभाव वाढेल, श्रद्धा इंद्रिय म्हणून आपण त्या प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिसमध्ये म्हणतो, की हे 5 बलं आपल्या इंद्रियाचं आपल्याला बीजारोहण करायचंय. बीजारोहण झालं, की ते इंद्रिय निर्माण होते आणि मग हे श्रद्धा एकदा इंद्रिय आपल्यामध्ये झालं, तर ते नक्कीच कालांतराने बल होते आणि जसंही हे श्रद्धेचं बल झालं, तसं विचिकित्सेचा प्रहान आपला सुरू होत जातो. तर अशा स्वरूपाने आपण चांगल्या प्रगल्भतेने चांगल्या प्रकारे विषय घेतात आणि त्या विषयाच्या अनुषंगाने अ, चांगल्या प्रकारे सगळ्याच साधक, साधिका, उपासक, उपासिकांचं श्रद्धा वाढत जाते. म्हणजेच पुण्य क्षण प्रतिक्षण त्यांचे वाढतायत. तर असं एक चांगलं आपण अ, पुण्य सगळ्यांमध्ये वाढावं ह्या उद्दिष्टानं विषयाची मांडणी करतात आणि त्या अनुषंगाने आपल्या ग्रुपवरती सगळेजण अ, पुण्य अर्जित करण्यासाठी त्यांच्यामध्ये बल निर्माण होते आणि हे बल निर्माण होणं म्हणजेच आपल्यामध्ये श्रद्धा इंद्रिय त्या क्षणासाठी किंवा त्या दिवसासाठी तरी श्रद्धा इंद्रिय आपल्यामध्ये ह्या शरीरामध्ये, कायेमध्ये, वाचेमध्ये आणि मनामध्ये निर्माण होते आणि आपण हे अ, जी विचिकित्सा आहे, ही विचिकित्साची बलच आपण नाहीशी करतो. हळू त्याला छाटत जातो. त्याचा नाश करत जातो आणि अ, जशी-जशी श्रद्धा आपल्यामध्ये जास्त होते, तशी विचिकित्सा ऑटोमॅटिकली आपली कमी होत जाते. तर विचिकित्सेसाठी आपण आणि थीन विद्येसाठी जे महामौगल्यांचं उदाहरण आहे, तर ते आपण पुढच्या सत्रात घेऊया. हां, सर. आपण आता 6 वाजेच्या आत आपल्याला पूर्णपणे करण्याचं आपण नियोजन केलेलं
असल्यामुळे मंगल मैत्रीकडे जाऊयात. आणखी जे काही प्रश्न असतील सरांना विचारण्याच्या संदर्भामध्ये, तर उद्या आणखी आपल्याला ते प्रश्न आता घेता येतील. पण आपण एक नियोजन जे केले की 6 वाजेच्या आत आपण संपवतो, त्यामुळे आपण मंगल मैत्री करूयात. त्यानंतर क्षमा याचना आणि मग अष्टशील ग्रहणाच्या अनुषंगाने याचना आपण करून अष्टशील ग्रहण करूया. तर मंगल मैत्रीसाठी जे अष्टशील आपण संवर्धन करणार आहोत त्याचा प्रारंभ जो आहे तो मंगल मैत्रीच्या अतिशय चांगल्या स्वरूपाच्या असणाऱ्या व्हायब्रेशनसह आपण सबंध ब्रह्मांडामध्ये या मंगल मैत्रीसह आपण सर्व जण अष्टशिलाच्या संवर्धनाचा संकल्प करणार आहोत. त्यामुळे हृदयाशी हात जोडून मंगल मैत्रीसाठी तयार राहा. बसले माझ्या पाठोपाठ आपल्या आपल्या ठिकाणी म्हणाल. माईक फक्त ऑफ ठेवा. यानी भूतानी समगतानी भूम्मोनि वायानि अंतरिक्षे तथागता देव मनस्पूजितं बुद्धं नमस्सामि होतु. यानि भूतानि समगतानि भूम्मोनि वायानि अंतरिक्षे तथागता देव मनस्पूजितं धम्मं नमस्सामि होतु. यानि भूतानि समगतानि भूम्मोनि वायानि अंतरिक्षे तथागता देव मनस्पूजितं संघं नमस्सामि होतु. मेरे अर्जित पुण्य में भाग सभी का हो, मेरे सुख में शांति में लाभ सभी को हो. जैसे मेरे दुख कटे सके दुख कट जाए, जैसे मेरी आसक्ति मोह मिटे सबके मिट जाए. दूर हो ये दुर्भावना मुझसे, द्वेष सब हो दूर. मंगलमय त्रिप्रभा जगे, प्यार भरे भरपूर. मैं करता सबको क्षमा, करे सभी मुझको. मेरे तो सभी स्वजन हैं, मेरे तो सभी हाथ है, मेरे तो सभी
मित्र है बड़ी दिखे न को, मंगल मंगल सबका मंगली, सबका मंगली हो रे। कण कण मंगल क्षण क्षण मंगली, मन मन मंगली हो रे। जनमन मंगली हो रे, मन जन मंगली हो रे। इस धरती पर शुद्ध धर्म की अमृत वर्षा हो रे। मंगल वर्षा हो रे, मंगल अमृत वर्षा हो रे। जो भी तपे से तपोभूमि पर, मुक्त दुखों से हो रे। मंगल मंगल सबका मंगल, सबका मंगली हो रे। याद करो सम्यक संबुद्धों की, याद करो पच्चीक बुद्धों की, याद करो अरहंत सत्वों की, याद करो बोधिसत्वों की, याद करो निर्वाण सत्वों की। करुणा मैत्री अपार सभी प्राणियों पर बहे, बहे शुद्ध धर्म की धार, होए दुख से पार, खुले मुक्ति के द्वार। दुखी देख करुणा जगे, ऐसा ब्रह्म विहार। सुखी देख मुदिता जगी, ऐसा ब्रह्म विहार। विषम स्थिति में समता जगे, ऐसा ब्रह्म विहार। सभी के प्रति मैत्री जगे, ऐसा ब्रह्म विहार। तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल हो रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगली हो रे। जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन सुखिया हो रे। जन जन सुखिया हो रे, जन जन सुखिया भो सब भवतु सब भवतु सब
धम्मभूमीवरती यावेळेला भिक्खूंचं भरपूर भिक्खूंचं आगमन होत आहे. मला वाटतं रोहन भंते, संघरक्षित भंते अशा भंतेंचं आगमन साधारणतः झालेलं आहे. धम्मदीप भंते त्या ठिकाणी आहेतच. त्यामुळे आता धम्मदीप भंतेंच्या लाईव्ह स्वरूपाच्या मोबाईलमधून आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो भिक्खू संघाचं. आणि या चतुर्दशीच्या निमित्तानं भिक्खू संघ आपल्याशी जोडलेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, महान पुण्य फलदायी आहे. त्यामुळे सर्व भिक्खू संघांना मी आपल्या सर्व उपासकांच्या माध्यमातून वंदन करतो. वंदामी भंते. आता आपण क्षमा याचना करूयात आणि मग अष्टशिलाची याचना करूयात. मग भंतेजींकडनं आपण अष्टशील ग्रहण करूयात. ओकास वंदामि भंते भारतेन मया कथं सर्वपापपराधं क्षमतु मे भंते. द्वितीयं वियोकास वंदामि भंते भारतेन मया कृतं सर्वपापपराधं क्षमतु मे भंते. तृतीयं वियोकास वंदामि भंते भारतेन मया कृतं सर्वपापपराधं क्षमतु मे भंते. ओकास अहं भंते अट्टांग समनागतं उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देथ मे भंते. द्वितीयं वियोकास अहं भंते तिसरणेन सद्धिं अट्टांग समनागतं उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देथ मे भंते. तृतीयं वियोकास अहं भंते तिसरणेन सद्धिं अट्टांग समनागतं उपोसतशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देथ मे भंते. यमहं वदामि तं वदेत. आं भंते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि.
शरणं गमनं सम्पूर्णं अहं भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादयामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरया मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरे मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादयामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादयामि न चगितवादितविसुखदर्शनमाला गन्ध विलेपनधारण मण्डन विभूषणठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि नचिकितवादित विसुखदस्तन माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि उच्चासना महासना वेरमणि सिक्खापदं समादयामि उच्चासना महासना वेरमणि सिक्खापदं समादयामि श्रीकरणेन सद्य अष्टाङ्गं समनागतं उपोषतं शीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वापमानेन सम्पादेत अहं भन्ते नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्य दुःखपत्ताचिनी दुःखा भयपत्ताच निर्भया शोकपत्ताचिनी शोका होतु सर्वे विपानिनो एतावता च अम्मेहि सपदं प्रेतं पदं सर्वे देवानुमोदन्तु सप्त सम्पत्ति सिद्धिया दानं तदन्तु सद्दायं शीलं तु सप्पदा भावना कीर्ता वन्तु गच्छन्तु देवता सर्वे बुद्धा बलपत्ता पश्चकान् उद्यं बलवन्तानश्चते आकाशताचे भूमठा नागामदिंतिका पूजन्तमानुस्वाचिरवसंसातन आकाशताचे भूमठा देवा नागामदिंतिका पूजन्तमानुस्वाचिरवसंसदेशन आकाशताचे भूमठा देवा नागामदिंतिका पूजन्तमानुस्वाचिरवसंसंपदन्ति सभ्यतियो विभज्यन्तु सप्परोग विनश्यतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलस्य नित्यं वटापत्याविनो चत्तारो धम्मा वदन्ति आयु वन्नो सुखं बलम् साधु 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 अरहं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा वन्दामि मंगल वंदामी बनते मंगल वंदामी बनते वंदे में उद्याला या मग भोजन